महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी। गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रमोद केनी, आपण त्यांना सर्वांनी प्रेमाने काका म्हणतात आणि त्यांचं थोडक्यात अजून एक वैशिष्ट्य सांगतो की गिरनार तिथे त्यांच्या 300 पेक्षा जास्त वाऱ्या झालेल्या आहेत आणि त्यांना जे अनुभव आलेले आहेत त्याचा आज ते आपल्या समोर कथन करणार आहेत। आणि अजून एक महत्वाचं म्हणजे त्यांना जे अनुभव आलेले आहेत तर त्यांचे जे 3 अंक आपल्या इथं आता आहे त्याचं नाव आहे दिव्यत्वाची प्रचिती। स्वतः प्रमुख काकांनी ते लिहिलेले आहेत। जर कार्यक्रम झाल्यानंतर जर कोणाला हा या घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता सगळे। आणि आता एवढं संपवून काकांना कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करतो। जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी। उपस्थित सर्व भक्तांचं मनापासून स्वागत। किती जण जाऊन आलात गिरनारला? बरीच उपस्थिती चांगली आहे। कसं वाटलं गिरनारला जाऊन? आवडलं का गिरनार? मग काय पाहिलं तुम्ही गिरनारला जाऊन? पादुका। महाराज नाही दिसलाय? आपण गिरनारला जातो, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण गिरनार जेवढं 9,999 पायऱ्या चढून वरती जातो आणि बरीच माणसं तिकडे मूर्ती बघतात आणि ज्या ठिकाणी दत्तप्रभूंनी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे त्यांच्या चरणाचे ठसे ज्या ठिकाणी उमटलेले आहे पण त्यांची दृष्टी खाली चरण पादुकांवर पडतच नाहीत, ते फिरून येतात। आता गर्दीमुळे तात्काळ तिकडे पोलीसही तुम्हाला किंवा पुजारी तुम्हाला लगेच बाहेर काढतात। मग खाली आल्यावर कोणी विचारलं पादुकांचं दर्शन घेतलं, कुठे आहेत पादुका म्हणे, म्हणजे तिथे जाऊन सुद्धा दर्शन होत नाही। काही असे महाभाग असे भेटलेले आहेत की ते 200 पायऱ्या सुद्धा शेवटच्या आहेत। नाही मग एक पाऊले म्हणजे आलंय आता जवळ पण नाही, एक पाऊले पुढे टाकू शकत नाही। याचं कारण काय? महाराजांच्या इच्छेशिवाय कोणी तिकडे पाऊलही ठेवू शकत नाही। मग महाराजांची इच्छा केव्हा होईल? जेव्हा तुम्ही त्यांच्याशी, आता आपण एकमेकाशी संवाद साधतोय, जेव्हा तुम्ही ईश्वराशी संवाद साधाल त्याच्याशी जेव्हा तुमची तद्रुपता वाढेल तेव्हा जशी आपली ओळख होते मग आपण हक्काने सांगू शकतो किंवा बोलू शकतो, तसं ईश्वराशी संवाद साधता आला पाहिजे। तो आत्मीयता, ते प्रेम तिकडे वाढलं पाहिजे आणि जेव्हा ती आत्मीयता आणि प्रेम वाढते ते ईश्वर तुमच्याशी संवाद साधतात, जसे आपण एकमेकांशी बोलतोय तसे। मग त्या ठिकाणी तुम्हाला गिरनारवर जायची गरज लागणार नाही, ते तुमच्या घरी येऊन सुद्धा तुमच्याशी संवाद साधतील एवढं ईश्वराचं, कारण तो चराचरात व्यापलेला आहे ना। आपण म्हणतो स्मर्तुगामी आहे, तो स्मरण केल्याबरोबर जो उभा राहतो तो दत्त महाराज। मग तिकडे पोचायचं कसं? आपण फक्त फिजिकली गिरनारला जातो, माहिती आहे। आता इथून आपण राजकोटला गेलो किंवा जुनागडपर्यंत गेलो, तिथून मग रिक्षा पकडतो, पायथ्याशी जातो, 10,000 पायऱ्या चढतो किंवा 5,000 आपण रोपवेने जातो, पुन्हा वरती प्रवास चालू असतो, तिकडे दर्शन घेतो आणि परत येतो। पण जेव्हा ते दर्शन घेऊन परत येतो तेव्हा तुमची ती तळमळ पाहिजे ईश्वराप्रतीची की मला बाबा तुझ्या ठाई यायचं आहे पुन्हा, किंवा ते प्रेम पाहिजे। जसं एक लेकरू आपल्या आईच्या भेटीसाठी तडफडतं तशी आपली तडफड वाढली पाहिजे। जेव्हा ही तडफड वाढते त्यावेळेला ईश्वर तुम्हाला साथ देतात। पण जोपर्यंत ही तडफड वाढत नाही, फक्त आपण गेलो भोज्जा केला तिकडे टाइमपास करणारे बरीच जण भेटतील तुम्हाला। आता तर रोपवे झालाय त्यामुळे तिकडे पिकनिकचा हे झालेलं आहे, जो येतोय तिकडे टाइमपास करतोय आणि जातोय, असल्या प्रकाराने काय ईश्वर तुम्हाला भेटणार नाही। मग ही तद्रुपता कशी येईल? जेव्हा तुम्ही आत्मीयतेने आणि अंतःकरणापासून ईश्वराला साथ घालाल तेव्हा।
म्हणजे जे एक लेकरू आपल्या आईला जेव्हा तळमळतं आणि साथ घालतो तेव्हा ईश्वर तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद देतो. माझ्या बाबतीतही असंच काहीसं झालं. सुरुवातीचा कालावधी हा अत्यंत खडतर होता. मी लहानपणीच दत्तप्रभूंना माझे गुरु मानलेले आहे. माझा जन्म झालेला आहे चौल या गावी. चौल म्हणजे अलिबागपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेले गाव. पूर्वीची चौल चंपावती नगरी, 360 मंदिरं आणि तेवढ्याच पोखरणी. त्यामुळे या स्थानाला दुसरी काशी म्हणूनही संबोधिलं जातं. तिकडे माझा जरी जन्म झालेला असला तरी माझं संपूर्ण शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे मुंबईमध्ये दादर या ठिकाणी झाले. आणि शालेय जीवनामध्ये माझ्या काही मित्रांनी गुरु केले, माझ्या मागे लागले, तूही गुरु कर, गुरुशिवाय मार्ग नाही. म्हणाल ते पटत होतं, पण दत्तप्रभूंशिवाय नजरेसमोर कोणी येत नव्हतं. आणि अशा वेळेला मी एका गुरुपौर्णिमेला महाराजांच्या मंदिरात गेलो, चाफ्याचं फूल अर्पण केलं आणि महाराजांना म्हणालो की आजपासून आपण माझे गुरु, या लेकराचा सांभाळ करा, आपल्या चरणापाशी बसण्यासाठी मला लायक बनवा. आणि त्या दिवसापासून आमच्या गुरु शिष्यांचा प्रवास सुरू आहे. जेव्हा तुम्हाला सक्षम गुरु मिळतात तेव्हा बऱ्याचशा गोष्टी चांगल्याही घडतात आणि काही वाईट अशा नाहीच घडत. पण आपल्या दृष्टीने वाईट असतं की आपण जरा खोडकरपणा केला की फटके बसतात. मनुष्य स्वभाव कळत नकळत आपल्यातून चुका घडतात. चुका घडला की सक्षम गुरु हातामध्ये दंड धरून तुम्हाला चोपून काढतात. पाठीवर व्रण उठलेत पण त्याच्या वेदना मात्र महाराजांच्या अंतःकरणावर उमटलेल्या आहेत आणि आईच्या मायेने त्यांनी पुन्हा जवळ केलेलं आहे. म्हणजे आई आणि बाप या दोघांचं प्रेम ज्या ठिकाणी मिळतं ती गुरुमाऊली. म्हणून सक्षम गुरु मिळणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जसं एखाद्या दगडाला आपण देवत्व आणतो तर दगडाला देवत्व असं उगाचच येत नाही, त्याच्या घणाचे घाव सोसावे लागतात. घाव मारणारा तो कारागीर असतो. इथे आपल्या आत्म्याला जो रूप देतो आणि चांगल्या रीतीने तुम्हाला परिपूर्ण बनवतो ते महाराज आहेत, दत्तप्रभू. म्हणून ते प्रत्येकाला त्यांना वाटलं हा दगड कामाचा आहे, आपण सगळेच दगड आहोत म्हणा, पण हा दगड कामाचा आहे आणि मग त्या ठिकाणी ठोकून बघतात किंवा याला कुठे तडे तर जात नाहीत. जसं हिऱ्याला आपण पैलू पाडतो आणि मग हिऱ्या चमकू लागतो, तसे ते पैलू पाडलं जातं. हे काम दत्तप्रभू करतात आणि हे युगानुयुगापासून त्यांचं हे काम चालू आहे. हा मनुष्य जन्म जेव्हा आपल्याला मिळतो, हा मनुष्य जन्म सर्व 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य जन्म एवढ्यासाठी दिलेला आहे की ह्या जन्मामध्ये तुम्हाला ज्ञानप्राप्ती असते. दुसऱ्या कुठल्याही जन्मामध्ये तुम्हाला ज्ञान मिळत नाही. मग ह्या जन्मामध्ये ज्ञानप्राप्ती मिळाल्यानंतर जर आपण त्या मनुष्य देहाचं सार्थक केलं नाही तर ह्या देहाला काही किंमतच नाही. मग सार्थक कसं करणार? पण चांगल्या कर्माने तुम्हाला सार्थक करावं लागतं. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण कर्म करत राहतो आणि म्हणतो की देवा मी एवढं चांगलं कर्म करतोय पण माझ्या मागे एवढी संकटं लागलेली आहे. याची ससेमिरा, सगळ्या प्रसंग यांचा ससेमिरा लागलेला आहे. माझे कष्ट संपतच नाही, माझे दुःख काही संपतच नाही. पण ह्याला कारणीभूत आपणच असतो. या जन्मी गतजन्मी केव्हा तरी आपण जे पापकर्म केलेलं असेल किंवा वाईट कर्म झालेलं असेल आपल्या हातून, ते भोग आपल्याला भोगावे लागतात. मग सक्षम गुरु काय करतात की हे भोग भोगून मिटवायचे असतात. तुम्हाला भोग भोगण्याचं सामर्थ्य ते देत असतात. पण आपण म्हणतो इतके मी तुमची सेवा करतो, तुझं माझ्याकडे लक्ष नाही, असं मुळीच नसतं. फक्त आपल्या कर्माचा निचरा व्हावा लागतो. वाईट कर्माचा निचरा झाल्यावर चांगली फळं मिळतात. एखाद्याने चांगलं कर्म केलेलं असेल गतजन्मी, त्याला अगदी सुखात राहतो, ते देवाचं नाव सुद्धा घेत नाही. मग आपण म्हणतो हा बघा यार काहीच करत नाही आणि त्याला सर्व मिळतं. पण तो जर त्यांनी त्याच्यामध्ये जर चांगलं कर्म केलं तर तो टिकून राहू शकतो. एखाद्या ठिकाणी उंच स्थानावर जेव्हा आपण जातो तेव्हा तिकडे टिकणं महत्वाचं असतं, नाहीतर घसरगुंडी अभिप्रेत आहे. पण त्यासाठी टिकून राहायचं म्हणजे काय तर त्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या षड्रिपूंचा निचरा करावा लागतो. सर्व षड्रिपू एक एक करून दूर करावे लागतात. आणि जेव्हा षड्रिपू जातात तेव्हा तुम्ही अहंकार पूर्णपणे त्यागलेला असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळ्या रीतीने शरणागत भाव निर्माण झालेला असतो आणि मग ईश्वर तुम्हाला तिथे जवळ घेतात. पण जर तुम्ही वाईट कर्म केलं का तुम्हाला पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं आणि 84 लक्ष योनीमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा त्या सर्व तुमच्या पापकर्मानुसार तिकडे शिक्षा दिली जाते. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या आत्म्याच्या भोवती वेस्टलेला हा षड्रिपूंचा कचरा आहे, तो प्युरिफाय करायचा. मग प्युरिफिकेशन ऑफ सर्कल चालू होतं.
आणि हे प्युरिफिकेशन ऑफ सोलचं चालू झाल्यानंतरच या सर्व नरक यातना भोगून जेव्हा तुम्ही पुनश्च मनुष्य जन्माला येता तेव्हा पुन्हा तुम्हाला ज्ञानप्राप्ती होते आणि त्या जन्मी पुनश्च जर तुम्ही चांगलं कर्म केलं तरच तुम्ही यातून मुक्त होऊ शकता. मग याच जन्मी जर तुम्हाला मनुष्य जन्माला आलेला आहात तर याच जन्मामध्ये आपण चांगलं कर्म करून ईश्वराच्या जवळ का जाऊ नये. आपण गिरनारला जातो. गिरनारला कशाला जातो? कारण ज्ञान आणि वैराग्य देणारं ते दैवत आहे. पण त्यांच्याकडे जाऊन मागायचं काय? ते शाश्वताचं दान तिकडे देत असतात आणि आपण तिकडे जातो. माझ्या मुलाचं लग्न झालेलं नाही, माझ्या मुलाला मुलगा नाही आहे, अशा सगळे प्रश्न घेऊन जातो. कोणाचा आजारपण आहे, हे आहे, ते सर्व गोष्टी घेऊन जातो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तिकडे, की तिकडे जाऊन काही मागायचंच नसतं. कारण हे परमोच्च स्थान आहे आणि अशा ठिकाणी जे शाश्वताचं दान तुम्हाला हवं असेल, आपल्या आत्म्याचं कल्याण कशामध्ये आहे हे आपल्याला समजत नाही. आणि आपल्या आत्म्याचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर तिकडे जाऊन शरणागत भावाने त्यांच्या चरणापाशी शरण जायचं आणि म्हणायचं की हे प्रभू, मी तर अनपढ आहे, मला काहीच येत नाही आहे, माझ्या आत्म्याचं कल्याण कशात आहे हेही मला माहीत नाही, मी फक्त तुला शरण आलेलो आहे. आणि मग तेच आपल्याला प्रेरणा देतात आणि पुढलं तुमच्या जीवनाचा इतिहास बदलून टाकतात. गुरुने दिलेले संकेत सुद्धा तुम्हाला पिकअप करता आले पाहिजेत. काही वेळेला आपण भ्रमित होतो. बरेच जण, आता परवाच एके ठिकाणी प्रवचन होतं कोल्हापुरात आणि जे त्या ठिकाणी अँकरिंग करणाऱ्या मॅडम होत्या, त्या म्हणू लागल्या की असं मी गिरनारला गेले आणि दत्तप्रभू साक्षात मला श्वानाच्या रूपात तिकडे भेटले. मी प्रवचनात त्यांना सांगितलं, दत्तप्रभू आणि श्वानाचा संबंध काय आहे तुम्हाला माहीत आहे का? दत्तप्रभू श्वानाच्या रूपात येतील का? श्वान म्हणजे काय? ते त्यांच्या चरणापाशी असलेले 4 वेद, 4 श्वान पाहतो आपण. हे 4 वेद आहेत आणि हे 4 वेद कसे आहेत? वेदांना अपरिमित असं, त्यांना अमर्याद आहेत ते वेद. त्यांना तुम्ही आकलनही करू शकणार नाही. जेव्हा ब्रह्मदेवांकडे व्यासमुनी गेले आणि त्यांना सांगू लागले की मला हे वेदांचं अध्ययन करायचं आहे आणि संपूर्ण वेद शिकायचे आहेत, ते हसले आणि म्हणाले, बघ हे किती वेद आहेत. एवढं प्रचंड वेदांचं हे पाहून ते दिग्मुख झाले आणि म्हणाले की बाबा एवढं शिकणं तर मला कालत्रही शक्य नाही आहे, तुम्ही द्याल तेवढं मी अध्ययन करीन. मग त्यांनी 3 मुठी त्यांना ज्ञान दिलं की याचाच अभ्यास करा आणि याच्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य व्यतीत झालं. एवढं वेदांचं सामर्थ्य मोठं आहे. आणि असेच सामर्थ्य मोठे असलेले वेद सुद्धा ज्यांच्या चरणापाशी आहेत, मग ते दत्तप्रभू किती मोठे असतील याचा विचार करा. त्यांचा आणि श्वानाचा संबंध नाही. श्वान आहेत याचा अर्थ तुम्ही एवढं म्हणू शकता की श्वानाच्या आहेत म्हणजे ते प्रतीक आहे की त्याच्या आजूबाजूला कुठेतरी महाराजांचा वास आहे. ते सुगंधाच्या रूपाने तुम्हाला आकलन होतील, एखाद्या वायूच्या रूपाने आकलन होतील. आता त्यांच्या पाठीमागे गाय आहे, ती कशासाठी आहे? ती वात्सल्य रूप आहे गायीचं. ते करुणामय आहे कारण आई दत्तप्रभूंच्या ठिकाणी मातृत्वही आहे, एक प्रेम आहे त्यांच्यामध्ये आणि आईच्या मायेने ते जवळ करतात. ते मातृत्वाचं प्रतीक म्हणून ती गाय त्यांच्या पाठीमागे आहे. पण दुर्दैवाने आपण वेगळा काहीतरी विचार करतो आणि स्वतःला भ्रमित करतो. स्वतःला भ्रमित करून घेऊन तुम्ही ह्या अध्यात्मामध्ये कधी पुढे जाऊ शकणार नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? फक्त शरण जायचं. तुम्ही किती वाऱ्या केलेल्या आहेत हे महत्त्वाचं नाही. एखाद्या वारीमध्ये तुम्ही जाताय. आता कालच मी सांगितलंय गिरनारच्या वाऱ्या कशा रीतीने होतात. माझ्याबरोबर माझे एक मित्र होते ढवळे काका म्हणून, त्यांचाही काल मी तिकडे त्यांना गिरनारला आले होते. आम्ही गिरनार पर्वत उतरत होतो आणि रात्रीचे 9:30-10 वगैरे वाजायचा सुमार आला होता आणि पौर्णिमा संपली होती आणि आम्ही खाली उतरत होतो आणि हे रात्रीचे चढत होते आणि वरती चिटपाखरू कोणीही नव्हतं. अशा वेळेला ते विचारू लागले की बाबा आम्ही आता काय करू काका, मी वरती जाऊ? मग एका क्षणी मी म्हटलं की वरती कोणी नाही आहे, तुम्ही काय हे करणार? तुम्ही सांगाल तसं मी करतो. म्हटलं तुम्ही एक काम करा, नमस्कार करा का पहिल्या पायरीवर आणि चढायला सुरुवात करा आणि काळजी करू नका, महाराज आहेत आपल्याबरोबर. आणि जसे त्यांनी चढायला सुरुवात केली, जवळजवळ 600-700 पायऱ्या ते चढून गेले असतील आणि एक दारुड्याच्या रूपामध्ये एक माणूस तिकडे आला. त्यांचा हात धरून तुम तो मुझे पहचानते हो असं करून तो वेड्यासारखा दारूनी प्यायलेला माणूस वेड्यासारखे चाळे करू लागला. हे घाबरले कारण तिकडे रस्त्यात कोणी चिटपाखरू नाही, वेड्यासारखा बोलतोय, ओरडतोय आणि
हे सगळं पाहिल्यानंतर त्याला वाटलं आपण काय करावं ते समजेना. नंतर मग त्याने विचार केला, अगदीच कोणी नाही, त्यापेक्षा हा दारुड्या तरी बरा आहे आपल्याबरोबर, असा विचार करून ते काही न बोलता चलो चलो मैं आता हूं तुम्हारे साथ में, आणि ते त्यांच्याबरोबर चालायला त्यांनी सुरुवात केली. अंबाजीपर्यंतचा प्रवास केला त्यांनी, आणि तिकडे अंबाजीला तिकडे ह्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलं कारण रात्र झालेली होती. तिथून पुढे जायला लागले. हे त्या माणसाला विचारता, बाबा तुला पाणी पाहिजे का, चहा वगैरे घेणार का? ते बोला नाही, कुछ लेगा नाही मैं. आणि बोलता बोलता मध्येच काहीतरी अरव्याच्या शिव्या देतोय, नाचतोय काय वेड्यासारखा, असे सगळे प्रकार त्याचे चालू होते. असे करता करता त्यांनी गोरक्षनाथ गाठलं. पुढे गुरुशिखरापर्यंत जाऊन पोहोचले. गुरुशिखरावर त्यांनी दर्शन वगैरे घेतलं. बाहेरून पौर्णिमा तर संपलेली होती. दर्शन घेतलं आणि पुन्हा परतायला सुरुवात केली. आणि तिकडे 2 दरवाजे आहेत. एक दरवाजा जातो गुरुशिखराकडे आणि दुसरा जातो दत्तदुरी आश्रमाकडे. तिकडे ते येऊन पोचले. तिकडे आल्यानंतर हे म्हणायला लागले, मी आता तिकडे खाली दर्शनाला जातोय. बोले उधर क्यों झक मारने के लिए जा रहे, ऊपर तो दर्शन किया है ना, अभी इधर क्या करने का है, असं करून ते वेड्यासारखा तो त्याला हिणू लागले. ते म्हणाले नाही मुझे तो जाना है, मैं जाके आता हूँ. जाओ बोला, मरो कुछ भी करो, जाके आओ. आणि हे गेले आणि खाली धुनीच्या इथे दर्शन घेतलं आणि पुनश्च आले. हा माणूस तिथेच वाट बघत थांबलेला. आणि मग त्यांच्याबरोबर पुन्हा त्यांनी उतरायला सुरुवात केली. उतरता उतरता बोला, तुम किसी भी लैंग्वेज में बोलो, मराठी बोलो, हिंदी बोलो, गुजराती बोलो, मैं कोई भी लैंग्वेज में मैं बात कर सकता हूँ, असं करून ते त्यांच्याशी बोलतायत. हे यांनी त्यांचं नाव विचारलं. मेरा नाम सुन के तुम क्या करोगे, मैं तेरे को पहचानता है बोला, मेरा नाम लेके कुछ फायदा नहीं है. आणि बोलत बोलत ऐकायला तयार नव्हता. चहा प्यायला त्यांनी 3-4 वेळा विचारला. बोला मेरे को कुछ पिना नाही है, तुमको पिना है पी लो. आणि असं करत करत शेवटी खाली आले स्वारे दोघंही. पहाट होत आली होती. खाली आल्यानंतर हे म्हणाले, अभी तो कुछ ले लो. बोला नाही, मुझे कुछ तुम्हें देना है. बोला मग तुम क्या मुझे देगा, असं म्हणून ते बोल, जाओ अभी तुम्हारा काम हो गया. आणि ते मागे वळले. आणि तिकडे एंट्रन्सचा गेट आहे, तुम्ही आता जाऊन आलात म्हणून मी तुम्हाला अधिक याच्यात सांगत नाही. तिथून ते आत गेले आणि त्याचं दिसलं नाही. मग यांनी लगेच मला फोन केला. म्हटलं दत्तप्रभू प्रत्यक्ष त्या ठिकाणी साथ द्यायला आलेले होते. आणि ही अनुभूती थोड्याफार प्रमाणात का होईना प्रत्येकाला येते. मग तिकडे काय पाहिजे, तुमची जाज्वल्य निष्ठा पाहिजे. आता इकडे स्वामींचे चरण पादुका आणल्यात तुम्ही. आपण म्हणतो आमचा स्वामींवर अगाध विश्वास आहे, काही झालं तरी आमचा विश्वास डगमगीत होणार नाही. जर स्वामींनी सांगितलं चल गिरनारवर आपण पोहोचलो आणि स्वामी म्हणाले चल इथून खाली उडी टाक, तर आपल्या मनाचा थरकाप उडणार. आपण म्हणणार आहे आपण खाली उडी टाकली तर आपल्या देहाचं काय होईल. ज्या क्षणी हा भाव मनात आला त्या क्षणी तुम्ही त्यांच्या परीक्षेत फेल झालात. पण ज्या क्षणी तुम्ही निष्ठेने उडी टाकाल, स्वामी तुम्हाला झेलायला समर्थ आहेत, एवढंच लक्षात ठेवा. कारण हे विश्वासाचं नातं आहे. आणि हे जे नातं जर जपलं तर तुम्हाला ईश्वर तुमच्यापासून दूर नाही आहे. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि मी एशियातल्या लिडिंग कंपनीमध्ये मला रिसर्च सेक्शनला जॉब मिळाला. आणि त्या ठिकाणी मी IIT UDCT सारख्या ठिकाणी ज्ञानार्जन प्राप्त केली. आणि मी त्या कंपनीमध्येच मी टेक्निकल डायरेक्टर झालो. पुढे मनामध्ये विचार आला, ज्या चौलच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला आहे तिकडे आपला काहीतरी उद्योग व्यवसाय उभा करावा. म्हणून शिवम पॉलिमर नावाची फॅक्टरी ही दत्त जयंतीच्या दिवशी सुरू केली. त्या फॅक्टरीला अभूतपूर्व असं यश येऊ लागलं. कारण मार्केटिंग हातामध्ये होतं, ज्ञानार्जन प्राप्त केलेलं होतं आणि प्रयत्नवादी होतो. त्याच्या बळावर मी त्या कंपनीला चांगले दिवस आले. एका कंपनीतून मटेरियल सप्लाय करायला मी असमर्थ होतो म्हणून वाडा, तारापूर, वाशी अशा 3 ठिकाणी मी फॅक्टरी भाड्याने घेऊन चालू लागलो आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचलो. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता तर नॅचरली तुमच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होतो, तसा तो माझ्यावर होत गेला. आणि स्तुती अहंकाराची जननी, कुठेतरी त्या अहंकाराला बीजारोपण होत गेलं आणि अहंकार वाढीस लागला. आणि अहंकार वाढीस लागल्यावर सक्षम गुरु जे करतात ते दत्तप्रभूंनी केलेलं आहे. हातामध्ये दंड धरला आणि अवकाशात भरारी मारणारं माझं विमान निमिषार्धात जमीनदोस्त झालं. चारी बाजूला संकट घोंगावू लागली. चारी बाजूला परिस्थिती विपरीत झाली, फसवणूक झाली आणि समोर करोडो रुपयांची फॅक्टरी आहे पण खिशात पैसा नाही, अशी दारिद्र्यावस्था निमिषार्धात निर्माण झाली.
आणि काल परवापर्यंत जे माझ्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव करीत होते ते माझे मित्र, माझे नातेवाईक, एवढंच काय जन्मजाते आई वडील माझ्याकडे तोंड फिरवू लागले. प्रत्येकाला हीच विवंचना होती की हा भिकारी आपल्याकडे काही याचना तर करणार नाही. पण अशा वेळेला मला साथ दिली ती माझ्या गुरु दत्तात्रयांनी आणि गाणगापूरला येण्याचे संकेत दिले. मी गाणगापूरच्या पहिल्या वारीवर जाण्यासाठी निघालो. सोलापूरपर्यंतचा प्रवास आम्ही ट्रेनने केलेला आहे आणि सहप्रवासी होते मुंबईच्या स्वामी समर्थांचे भक्त. आणि त्यांना मी विचारलं, मला पुढे गाणगापूरला जायचं आहे, पुढला मार्ग कसा आहे? म्हणे तुम्ही प्रथमच येत आहे का या भागात? म्हटलं मी प्रथमच आलोय. मग कधी तुम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे का? म्हटलं नाही, मी प्रथमच आलोय. मग ते म्हणाले, आज गुरुवार आहे, माझ्याबरोबर तुम्ही स्वामींच्या मठामध्ये चला. मग संध्याकाळी स्वामींची पालखी निघेल, ती अटेंड करा आणि उद्या तुम्हाला मी याच ठिकाणी बसमध्ये बसून देईन, जी बस तुम्हाला गाणगापूरला नेऊन सोडेल. त्याप्रमाणे मी अक्कलकोटला जाऊन पोहोचलो. स्वामींचं दर्शन घेतलं. संध्याकाळच्या सुमारास स्वामींच्या मठातून पालखी घेऊन काही जण बाहेर आले. आम्ही सर्वजण बाहेरच्या रिंगणामध्ये उभे होतो. मनामध्ये विचार तळून गेले, किती भाग्यवान लोक आहेत ज्यांना स्वामींची पालखी वाहण्याचं भाग्य लाभलेलं आहे आणि आपण अभागी असे दूर उभे आहोत. अंतःकरणात उमटलेले विचारांचे सूक्ष्म तरल स्वामींनी टिपले आणि पालखी वाहणाऱ्या ब्राह्मणाचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्याने मला बोलावून घेतलं. म्हणे, पालखी व्हायची ना, ही घ्या पालखी. स्वतःच्या नशिबावर विश्वास बसेना आणि स्वामींची पालखी वाहता वाहता स्वामींनी माझा भार केव्हा हलका केला तेही कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी उठलो, संगमावर गेलो. संगमावर स्नानासाठी पाण्यामध्ये डुबकी मारली आणि आजूबाजूला वावरणारे संन्यासी पाहून अचंबित झालो. आता जर तुम्ही गाणगापूरला गेलात तर तिकडे सगळं पाणी कसं गढूळ झालेलं आहे, पण त्यावेळेला आतल्या खाली दगड गोटे सुद्धा दिसत होते. एवढं चांगलं पाणी त्या ठिकाणी असायचं. त्यामुळे जेव्हा संन्यासी दिसू लागले मी अचंबित झालो. म्हटलं हा आपल्याला काहीतरी भास होत असेल म्हणून मी पुन्हा उठलो, बाहेर आलो आणि पुनश्च डुबकी मारली तर पाहतो ते संन्यासी काही हलेनात. म्हटलं हे गाणगापूर काहीतरी विलक्षण दिसतंय म्हणून मी पुढल्या पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहू लागलो. पुढल्या पौर्णिमेला तिकडे मंदिराच्या समोर असणाऱ्या भीमभटांच्या घरी मी पहिल्या मजल्यावर उतरलो होतो. माझ्या बाजूच्या रूममध्ये काही पुणेकर नित्यनेमाने गाणगापूरला येत होते. असा तो 10-12 जणांचा ग्रुप होता आणि त्यांच्या समोर एक काका म्हणून वयस्कर गृहस्थ होते. त्या काकांना मी विनंती केली, काका उद्या पहाटे जर तुम्ही संगमात स्नानाला जाणार असलात तर कृपा करून मला बोलवा, मला स्नान उरकून पहाटेची आरती अटेंड करायची आहे. ते म्हणाले अवश्य बोलावतो. ते त्यांच्या रूममध्ये झोपी गेले. मी माझ्या रूममध्ये झोपलो होतो. पहाटेच्या सुमारास दरवाजा ठोठावला गेला. दरवाजा उघडला, पाहतो तर समोर डोक्यावर आडवी टोपी घातलेले काका उभे होते. मला विचारतात, येताना तुम्ही स्नानाला? मी तयारी केली, त्यांच्या समवेत निघालो. म्हटलं आपल्याबरोबरची बाकीची मंडळी कुठे आहेत? ते म्हणे मागाहून येथील झोपले आहेत सर्वजण. मी त्यांच्याबरोबर निघालो. संगमावर जाऊन पोहोचलो, पाण्यामध्ये उतरलो आणि आजूबाजूचा परिसर हा सुगंधाने धावून निघाला होता. स्नान उरकून आम्ही मंदिराच्या दिशेने आलो. काका म्हणाले, तुम्ही तुमची पूजेचं साहित्य घेऊन या, तयारी करून या. म्हटलं आपण कुठे जात आहे? मी म्हणे मंदिरात जाऊन बसतोय. आणि ते मंदिराच्या दिशेने निघून गेले. मी माझ्या रूमवर आलो, पूजेचं साहित्य जमा करीत होतो. पुनश्च दरवाजा ठोठावला गेला. दरवाजा उघडला, पाहतो तर समोर काका आणि 10-12 जण उभे होते. आणि काका मला विचारतायत, आज आम्हाला उठायला उशीर झालाय, आता आम्ही संगमात स्नानाला चाललोय, आपण येणार का? मन विचंबित झालं. हे कोणत्या काकांबरोबर मी स्नान उरकून आलो होतो. प्रत्येक पौर्णिमेला एक वेगळी अनुभूती येऊ लागली. अशा 5 पौर्णिमा तिकडे संपन्न झाल्या आणि 6वी पौर्णिमा गुरुपौर्णिमा. प्रत्येक गुरुभक्तासाठी एक अनमोल क्षण. त्या दिवशी आपण आपल्या गुरुच्या चरणापाशी शरणागती स्वीकारायची, मीपणाची, अहंकाराची वस्त्र उतरवायची आणि पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असा प्रघात. पण गाणगापूरला आपण महाराजांच्या चरण कमलावर नतमस्तक होऊ शकणार नाही खंत मनामध्ये होती. आणि अशा द्विधा मनस्थितीत असताना 4 दिवसांवर पौर्णिमा येऊन टेपली होती आणि पहाटेच्या सुमारास दृष्टांत झाला की गिरनारला आहे म्हणून. पण त्यावेळेला गिरनार कुठे आहे किंवा काय याविषयी मी अनभिज्ञ होतो. सकाळी उठलो आणि दादरच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो. मठातून बाहेर पडत असताना बाहेरच्या बाजूला एक बुक स्टॉल आहे, त्याच्यावर एक छोटं पुस्तक होतं, गिरनार दर्शन. हरी दहातोंडे नावांचे भांडुपला राहणारे एक गृहस्थ ज्यांनी दरवर्षी याच्याप्रमाणे 21 गिरनारच्या वाऱ्या केलेल्या होत्या, त्याचा संक्षिप्त वृत्तांत त्यांनी त्यात लिहिलेला होता. तो मी वाचून काढला आणि त्यांना म्हटलं की मला गिरनारला जायचं आहे, कृपा करून मार्ग सांगा. ते म्हणाले अवश्य सांगतो, पण पावसाच्या दिवसात तिकडे मुसळधार वारा, वादळ, पाऊस असतो, निसर्ग झालेलं असतं,
वृक्ष उन्मळून पडतात, कडे पडतात, तेव्हा या दिवसात तिकडे जाण्याचं साहस करू नका. तुम्हाला जर जायचंच असेल तर नोव्हेंबर डिसेंबर नंतर म्हणजे दिवाळी नंतरचा कालावधी हा तिकडे जायला योग्य आहे. तोपर्यंत आपण प्रतीक्षा करा. त्याप्रमाणे मी त्यांना म्हटलं की आपण कृपा करून मार्ग सांगा. त्यांनी मार्ग सांगितला आणि मी गिरनारच्या पहिल्या वारीवर जायला निघालो. राजकोटपर्यंतचा प्रवास आम्ही ट्रेननी केलेला आहे आणि पुढील प्रवासासाठी वेरावळ बसमध्ये बसलोय आणि सहप्रवासी होते मुंबईकर जैन. त्याने मला विचारलं कहाँ जा रहे? बोला गिरनार पे कहाँ जाओगे? बोलो गुरु दत्तात्रेय. बोला ये तो बहुत ही कठिन यात्रा है, 10,000 पगथिया चढ़ना है. हमारा नेमिनाथ भगवान 4,000 पगथिया पे, फिर भी हम लोगों को तकलीफ होती है, तो आपको तो पहुंचते पहुंचते रात हो जाएगी. इससे बेटर है कल सुबह आप गिरनार चढ़िए. अभी आप बस में बैठे हैं वेरावल बस में, तो क्यों ना आप वेरावल जाते हैं. वहां से 7 किलोमीटर डिस्टेंस पे सोमनाथ बाबा का मंदिर है, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. उनका दर्शन कीजिए, फिर से 100 किलोमीटर पीछे आइए. त्याप्रमाणे मी प्रथम सोमनाथाला गेलो, सोमनाथाचं दर्शन घेतलं, पुनश्च 100 किलोमीटर मागे आलो आणि जेव्हा गिरनारच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो तेव्हा रात्रीच्या चंद्रप्रकाशात न्हावून निघालेल्या गिरनार पर्वत पाहिला. मनामध्ये एक वेगळा आनंद उचंबळून आला की याच पर्वतावर कुठेतरी माझे गुरु दत्तात्रेय आहेत आणि उद्या मला त्यांचं दर्शन घडणार आहे. आणि या मनस्थितीत झोप लागणं शक्य नव्हती. सकाळी लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली आणि काही पायऱ्या चढून गेल्यानंतर मला जाणवलं मला चालणं अशक्य आहे. प्रत्येक पायरीगणिक वेदना जाणवत होत्या. चौलला जेव्हा मी फॅक्टरीतून निघालो होतो तेव्हा माझ्या पायाच्या खोटेला मोटरसायकलची किक एवढ्या जोरात लागली होती की पायाची खोट सुजली होती आणि प्रवासादरम्यान याच्या वेदना वाढल्या होत्या. प्रत्येक पायरीगणिक वेदना वाढू लागली. अत्यंत मुश्किलीने मी 500 पायऱ्या चढून गेलो. नंतर एकही पाऊल पुढे पडेना, मेंदूपर्यंत कळा जाऊ लागल्या. असहाय येऊन मी खाली बसलोय. मी आणि माझे गुरु दत्तात्रेय यांच्यामध्ये 9,500 पायऱ्यांचं अंतर होतं आणि मी एक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो. मनामध्ये विचार चढून गेले, आज जर मी गुरुपौर्णिमा आणि मी माझ्या गुरूंचं दर्शन घेऊ शकत नसेल तर ह्या देहाला काही किंमत नाही, त्यापेक्षा याच पायरीवर डोकं आपटून प्राण द्यावा अशी मानसिकता तयार झाली. आणि ज्या क्षणी मानसिकता तयार झाली माझ्या पाठीवर थाप पडली. एक वृद्धग्रस्त माझ्या मागे उभे होते. त्यांनी विचारलं क्या हो गया? त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस रडतोय. बोलो क्यों रो रहे? बोला बहुत दर्द हो रहा है, मुझे गुरु दत्तात्रेय जाना है, 9,500 पगथिया चढ़ना है, लेकिन मेरे से एक कदम भी आगे नहीं चला जा सकता है. ते मंदपणे हसले आणि म्हणाले जिसके दिल में श्रद्धा भक्ति और दृढ़ता है उसको दर्द क्या चीज है? मैं बूढ़ा इंसान है, मैं चल सकता हूं, तो तुम क्यों नहीं चलोगे? असं म्हणून त्यांनी जबरदस्तीने दंडाल धरून उठून उभं केलं. ते पाजत असलेले बोधामृत मनाला पाजत होतो. ते म्हणाले वृक्ष बघ कसे, त्यांना तुम्ही पाणी द्या, खत द्या किंवा देऊ नका, ते तुम्हाला फळं फुलं देत असतात. ते उन्मळून पडले तरी सर्वतोपरी आपण त्यांचा वापर करतो. ते स्वतः उन्हामध्ये तापत असतात पण तुम्हाला सावली देतात. असं त्यागी समर्पित जीवन जग, असा संदेश त्यांनी मला दिला. थोड्याच वेळात मी अचंबित झालो. माझ्या पायातील वेदना इतिहास जमा झालेल्या होत्या आणि अंबाजीपर्यंतचा प्रवास आम्ही केव्हा संपवला तेही कळलंच नाही. अंबाजीपासून आम्ही पुढे जाऊ लागलो तेव्हा त्यांनी मला अटकलं. म्हणाले की बेटा ये आदि माया शक्ति है, माँ से शक्ति ले लो और आगे जाओ. बोला आप कहाँ जा रहे? मैं गुरु शिखर पे जाके बैठा हूँ. आणि ते धुक्यामध्ये विरून गेले. धुक्यामध्ये विरून गेले याचा अर्थ असा होता की 5-6 फूट अंतरावर असलेल्या धुक्यांच्या चादरीच्या पलीकडे असणारं गुरुशिखर किंवा गोरक्षनाथांचं शिखर काही दृष्टिक्षेपात येत नव्हतं. मी आईचं दर्शन घेतलं, त्यांच्या पाठोपाठ निघालो, गोरक्षनाथांच्या शिखरावर गेलो, गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि आयुष्यात प्रथमच जेव्हा मी गुरुशिखरावर पाय ठेवले समोर महाराजांचे चरणकमल पाहिले आणि मी स्वतःला आवरू शकलो नाही. त्या चरणावर मी साष्टांग दंडवत घातला. माझ्या नेत्रातून ओघळणाऱ्या अश्रूंचा अभिषेक हा मी माझ्या गुरु दत्तात्रेयांना केला. कित्येक क्षण मी भानावर नव्हतो. भानावर आल्यानंतर मला येणारी मोडकी तोडकी स्तोत्र म्हणत मी तिकडे अभिषेक पूजा संपन्न केली. चरण पादुकांच्या दोन्ही बाजूला दोन्ही संन्यासी पुजारी बसलेले होते. त्यांना मी विचारले इथे असे वृद्धग्रस्त आले होते, ते कुठे गेले? बोला ऐसा कोई इधर आया नहीं. बोला दूसरा कोई रास्ता है क्या? बोला नहीं, यही एक रास्ता ऊपर आता है, ऊपर से नीचे जाता है. मला वाटलं हे कुठेतरी थांबले असतील असा विचार करून मी निवांत राहिलो. पूजा अर्चा सेवा करीत होतो आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत चरण पादुकांसमोर बसलो होतो तेव्हा त्याच चरणावर बसलेले ते वृद्धग्रस्त मला दिसले आणि पुनर्वारीचा आदेश झाला. मनामध्ये एक वेगळा आनंद उचंबळून आला. पुढल्या वारीची मी आतुरतेने वाट पाहू लागलो. पुढल्या वारीला मी भवनाथ मंदिराच्या पायथ्याशी एका धर्मशाळेचा आश्रय घेतला. सकाळी लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली.
आणि 3 तासामध्ये मी गुरुशिखर गाठलं. गुरुशिखरावर ते दोन्ही संन्यासी पुजारी उपस्थित होते. त्या दिवशी तिकडेच वास्तव्याला राहण्याचा मनोदय होता आणि त्याप्रमाणे मी तिकडे पूजा अर्चा सेवा करीत होतो. आणि जेव्हा ध्यानावस्थेत चरण पादुकांसमोर बसलो होतो तर दत्तप्रभूंचा स्पष्ट आदेश झाला की रात्री गुरुशिखरावर येऊन बस. मी तिकडल्या पुजाऱ्यांना सांगितलं की मला रात्री गुरुशिखरावर येऊन बसायचं. बोला हमारे हात में कुछ नाही आहे, हे दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे, त्यांना त्रास होईल अशी अनुचित घटना आम्ही करत नाही आणि कोणाला करू देत नाही. बोले मी अति आग्रह केला, बोला हमारे हाथ में तो कुछ नहीं, हम लोग शाम को 7 बजे दत्तधुनी आश्रम में जाएंगे, उधर जो महंत है उन्होंने आपको अनुमति दी तो आप ऊपर आके बैठ सकते हैं. रात्री 9 साडेनऊच्या सुमारास दत्तधुनी आश्रमामधून बाहेर पडलो करा. मग त्यावेळेला गुरुशिखरावर परिस्थिती कशी होती? गुरुशिखरावर चरण पादुका होते जिथे महाराजांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांचे चरणाचे ठसे उपटलेले आहेत आणि त्याच्या समोर 5-6 माणसं दाटीवाटीने बसू शकतील एवढीच जागा. जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूने दगडांचा कडेकपऱ्यांचा आधार घेत 4-4.5 फूट खाली उतरायचं, दगडातूनच वाटचाल करीत अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुन्हा 4-4.5 फूट वरती आल्यानंतर गणेशाची आणि मारुतीची मूर्ती आधी मध्ये असणारी भली मोठी घंटा इकडून येऊन आपली प्रदक्षिणा पूर्ण करायची. जर पायऱ्यांचा रस्ता सोडला तर तिन्ही बाजूला फक्त दऱ्या होत्या. वरती मंदिर नाही, छप्पर नाही, लाईट नाही आणि मूर्तीही नव्हती. अशा याच्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते गुरुशिखर नेहमी चिंब भिजलेलं असायचं कारण वरती छत सुद्धा नव्हतं आणि वाऱ्याचा वेग ट्रिमेंडस 3,500 फुटापेक्षाही उंचीचं ठिकाण. त्या आणि रात्रीच्या सुमारास हेच वारे द्विगुणित वेगाने व्हायचे. जर तुमचा तोल गेला तर तिन्ही बाजूच्या दऱ्या या तुम्हाला गिळंकृत म्हणून करण्यासाठी तयार असायच्या. अशा प्रतिकूल परिस्थितीत दत्तधुनी आश्रमामधून मी बाहेर पडलो खरा, पण थोड्याच वेळात आलेल्या पावसाच्या सरीने मी चिंब भिजून गेलो आणि त्याच्या जोडीला असलेल्या वाऱ्यामुळे सर्व शरीर थंडीने कापत होतं. कसंबसं मी अर्धांतर पार केलं असेल आणि समोरून 15-20 फुटांवरून खाली उतरणारा सिंह दृष्टिक्षेपात आला. मन भीतीने गोठून गेलं, पाय थरथरू लागले, काय करावं ते कळेना आणि शेवटी महाराजांचं नामस्मरण करीत मी मृत्यूच्या दिशेने पाऊल पुढे टाकलं. जसं मी पाऊल पुढे टाकलं तो सिंह दरीत उतरून निघून गेला आणि हा माझ्या जीवनातला पहिला टर्निंग पॉइंट ठरला. मी गुरुशिखर गाठलं खरं, पण तिथे बसून साधना करणं अत्यंत अशक्य होतं, बसणंच अशक्य होतं कारण वरून पाऊस पडतो, त्याच्या जोडीला वारा, त्याच्यामुळे सर्व शरीर थंडीने कापत होतं. कसंबसं मी बराच कालावधी तिकडे बसून काढला, पण नंतर मात्र ते असह्य होऊ लागलं. पळपुट मन म्हणू लागलं, गुरुच्या आज्ञेने वरती आलेला आहे, सदा मुकाट खाली उतर, दत्तधुनी आश्रमामध्ये जा, ओली वस्त्र बदल, शेकोटीची ऊब घे आणि स्वतःला पांघरुणात झोकून दे. पण अंतर्मनात दडलेल्या त्या वेड्या पिऱ्याने उचल खाली ते वेडं मन म्हणू लागलं, स्वतःला गुरुभक्त म्हणवतोस तर कोणत्याही परिस्थितीत गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नकोस. किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं. अगदी थंडीने कुडकुडून मेलास तरी चालेल, पण इथून हलायचं नाही अशी दृढता जेव्हा अंतःकरणातून बाहेर पाझरली तेव्हा त्या दृढतेमुळे त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती शरीराला प्रदान केली गेली आणि रात्रभर मी त्या ठिकाणी तग धरून बसलो. ब्रह्ममुहूर्तावर तिथेच असलेल्या जलपात्रातून मी अभिषेकाची धार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली आणि जशी ही धार चरण पादुकांवर धरली त्या चरण पादुकांमधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन घडलं. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि चंद्रप्रकाशामध्ये महाराजांचे चरणकमल न्हावून निघालेले होते आणि मी गुरुशिखरावर एकटाच बसलेलो होतो आणि मी आणि महाराज यांच्यामध्ये व्यत्यय आणायला तिकडे वाऱ्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. अशा याचा मनमुराद आनंद लुटत मी वरती गुरुशिखरावर बसलो होतो. थोड्याच वेळात दूरवरून येणारा स्त्रियांच्या समुदायाचा आशना किदळण्याचा आवाज, पायातील पैंजणीचा आवाज, बांगड्यांची किणकिण कानावर पडली. मला वाटलं जुनागडमधल्या काही रहिवासी स्त्रिया येत असतील. मी चरण पादुकांच्या समोर बसलो होतो. थोड्याच वेळात आलेल्या त्या सर्व स्त्रिया माझ्या आजूबाजूला येऊन दाटीवाटीने उभ्या राहिल्या. त्या सर्वजणी अत्यंत सौंदर्यवती होत्या. त्यापैकी कोणती स्त्री दुसऱ्या स्त्रीपेक्षा जास्त सुंदर आहे तुम्ही सांगू शकणार नाही, असं दैवी सौंदर्य त्या ठिकाणी होतं. पण त्या सौंदर्याला पावित्र्यतेची झालर होती, त्यामुळे तुमची नजर त्या आईच्या चेहऱ्यावरून त्यांच्या चरणावर झुकत होती. एवढं पावित्र्यतेचं प्रकार तेच त्यांच्या नजरेमध्ये अधोरेखित झालेलं दिसत होतं. त्या प्रत्येकीने भरजरी वस्त्र परिधान केलेली होती. प्रत्येकीच्या हातामध्ये पूजेचं साहित्य होतं
आणि त्या सगळं आल्यानंतर त्या माझ्या आजूबाजूला उभ्या राहिल्या आणि सध्या ज्या ठिकाणी चरण पादुकांच्या बाजूला पुजारी बसतात त्यांनी मला खुणाने सांगितलं की बाजूला बसणार का, आणि मी बाजूला येऊन त्या चरण जिथे पुजारी बसतात तिकडे येऊन बसलो. त्या सर्वजण येऊन एका मागोमाग एक येऊन शिस्तबद्ध रीतीने महाराजांची अभिषेक पूजा करू लागले. ते बोलत असलेले स्तोत्र मंत्र काही मला समजत नव्हते, पण ते संस्कृत मात्र खचितच नव्हते, पण ऐकायला मात्र अत्यंत श्रवणीय होते. जेव्हा त्यांची तिकडे येऊन अभिषेक पूजा संपन्न झाली तेव्हा त्या सर्वांनी एका पाठोपाठ एक फेरा धरून महाराजांना प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आणि हा नृत्य गायन करीत त्यांची प्रदक्षिणा चालू होती. ते बोलत असलेले गायन ऐकायला एवढं श्रवणीय होतं की थोड्याच वेळात मी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन गेलो. बराच काळ त्यांच्या प्रदक्षिणा चालू होत्या. जेव्हा त्यांच्या प्रदक्षिणा संपल्या तेव्हा त्यांनी महाराजांना वंदन करून परतायला सुरुवात केली. त्यापैकी एका स्त्रीने माझ्या हातावर एक फळ प्रसाद म्हणून दिलं. त्या फळाला अवीट अशी गोडी होती. शेवटची स्त्री आली, तिने वंदन करून परतायला निघाली तेव्हा माझ्या मनामध्ये कुतूहल दाटून आलं. एक तर विचार केला होता चरण पादुकांच्या समोरचं आपलं आसन ग्रहण करावं. दुसरं एक कुतूहल होतं की एवढ्याच स्त्रिया आल्या तरी कुठून, आणि कुतूहलापुढे म्हटलं आपण त्यांना विचारलं नाही की आपण आलात तरी कुठून, आणि कुतूहलापुढे मी पायऱ्यांजवळ झेपावलो. पाहिला तर ज्या निर्मर्ष पायऱ्या माझ्याकडे बघून वाकुल्या दाखवत होत आहे ते पाहिल्याबरोबर माझ्या सर्वांगावर काटे उभे राहिले. म्हटलं काय गौडबंगाल आहे कळत नाही. मी पुनश्च म्हटलं आपण आपल्या साधनेकडे लक्ष द्यावं, आणि मी पुनश्च येऊन चरण पादुकांच्या समोर बसलो आणि माझ्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूने दगडांचा कडेकपऱ्यांचा आधार घेत 4-4.5 फूट खाली उतरायचं. दगडातूनच वाटचाल करीत अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुन्हा 4-4.5 फूट वरती येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची. पण या सर्व स्त्रियांनी एकामागोमाग एक सरळ रेषेमध्ये प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या होत्या आणि या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून 64 योगिनी होत्या. एकदा मी जंगलातल्या रस्त्याने भरतवन, सीतावन, हनुमानधारा या मार्गाने मी भर दुपारचा एप्रिल महिना होता आणि भर दुपारच्या उन्हामध्ये मी गिरनारला वरती चढत होतो. चढता चढता उन्हामुळे कातळ तापलेला होता. काही ठिकाणी मी बसलेलो आहे, पाणी पितोय आणि त्याच वेळेला माझं लक्ष पाठीमागे गेलं. पाठीमागून एक व्यक्ती संपूर्ण सफेद वस्त्रामध्ये लपेटलेली हातापायाच्या चवडावर चालत येत होती. ते पाहून मला वाटलं की आज जसं आपल्याकडे आपण जीवदानीला जातो किंवा कुठल्या देवीच्या स्थानी जातो, प्रत्येक पायरीवर कुंकवाची बोटं लावत जातात किंवा गिरनारला सुद्धा गंधाची बोटं लावत जाणारे महाभाग आहेत. हे अशाच पैकी हा काहीसा प्रकार असेल असा विचार करून मी तिकडे थांबून राहिलो. थोड्याच वेळात आलेली व्यक्ती जशी जवळ आली तर पाहिलं संपूर्ण शुभ्र वस्त्र लपेटलेली होती. सदरा होता आणि पायजमा होता आणि खांद्याला जी सफेद झोळी लावलेली होती. अस्ताव्यस्त वाढलेले केस आणि भले मोठे बटबटीत डोळे. जसा तो जवळ आला तेव्हा माझ्या लक्षात आलं हातापायाच्या चवड्यावर येणारी ती व्यक्ती म्हणजे एक अष्टवक्री कुबड्या होता. तो येऊन जसा माझ्या बाजूला बसला मला वाटलं की यांना थकले असतील. मी माझ्या झोळीतून पाण्याची बाटली काढली आणि त्यांच्यासमोर धरली. जशी मी त्यांच्यासमोर बाटली धरली त्यांनी ती बाटली उघडली आणि तोंडाला लावली आणि हसतच रिकामी बाटली माझ्या हातात दिली. आणि मग आमचा वार्तालाप सुरू झाला. वार्तालाप सुरू झाल्यानंतर त्यांनी मला तुम किधर राहत आहे, कुठून येतात, काय करतात, सगळी चौकशी करायला सुरुवात केली. आणि मग नंतर मग हे करत असताना त्यांनी त्यांच्या झोळीतून सिगरेटचं पाकिट काढलं आणि त्याचा धूर नेमका माझ्या तोंडावर सोडायला लागले. लहानपणापासून मला सिगरेटची नफरत, त्यामुळे मी विचार केला चला आपण आपला इथून काढता पाय घ्यावा. म्हणून मी उठतोय त्याच वेळेला त्या माणसाचे शब्द हे उकळलेल्या तेलाप्रमाणे माझ्या कानावर पडले. बोला इतने साल से तुम गिरनार पे आ रहे फिर भी तुम्हारा फॅक्ट्री चालू नहीं हो रहा है तो क्यों झक मारने के लिए गिरनार पे आ रहे क्या. मग माझं टाळकं तिकडे सरकलं आणि मी अद्वा त्या माणसाला बोलू लागलो आणि म्हटलं तुम क्या जानोगे गिरनार क्या है, तुम खाली सिगरेट का धुआ छोड़ो, दारू पियो, यही तुम्हारा कर्म आहे. असं करून मी वेड्यासारखा बोलू लागलो. त्याबरोबर त्यांनी खळखळून हसायला सुरुवात केली. स्वतःच्या मानेला एक विशिष्ट प्रकारचे झटके देत आणि अष्टवक्री कुबड्याला विपरीत अशा यांनी तो उठून उभा राहिला
आणि माझ्याकडे बघून त्याच्या नजरेमधून अमापाशी तेजोवलय बाहेर पडत होती. माझ्याकडून ते म्हणू लागले कि तुमने क्या देखा है रे गिरनार, तुम्हें देखना है क्या गिरनार, आओ मैं तुम्हें गिरनार दिखाता हूं. आणि त्यांच्या स्वरामध्ये एवढा अधिकार होता की जसे ते खाली ते बाजूच्या दरीत उतरायला त्यांनी सुरुवात केली. आणि जसे ते खाली बाजूच्या दरीत उतरायला त्यांनी ते उतरू लागले तेव्हा त्यांच्या पाठोपाठ मी बाजूच्या दरीत उतरू लागलो. बराच अंतर आम्ही पार केलं आणि अगदी दरीच्या टोकापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. त्यानंतर त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली. त्या दरीमध्ये चालता चालता एके ठिकाणी विवर होतं, त्या विवरापर्यंत ते जाऊन पोहोचले आणि ते विवराच्या आत शिरले. मी भीत त्यांच्या पाठोपाठ आत शिरलो. आणि जसा मी आत शिरलो, बरंच अंतर आम्ही पार केलं आणि आतमध्ये कुठेतरी पाण्याचा टपटप आवाज येत होता. आम्ही एका गुंफेत जाऊन पोहोचलो होतो. तिकडे एक शिवलिंग होतं आणि दगडाच्या कपारीतून शिवलिंगावर जलबिंदू पडत होते आणि त्याच्या पाठीमागे एक संन्यासी, शुभ्र जटाधारी असे संन्यासी तिकडे याला ध्यानावस्थेत बसलेले होते. आम्ही दोघंही आत गेल्यानंतर आमची चाहूल त्यांना लागली आणि त्यांनी डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर आमच्या दोघांकडे त्यांनी नजर फिरवली आणि जशी त्यांची नजर यांच्या अष्टवक्री कुबड्याकडे गेली, त्यांच्या नजरेतून अश्रुधारा वाहू लागल्या. दोन्ही हात जोडून विनयाने ते उभे राहिले आणि म्हणू लागले, स्वामी किती काळ मला प्रतीक्षा करायला लावली आणि आज आपलं दर्शन आम्हाला होतंय, असं म्हणून त्यांनी विनयाने हात जोडले आणि त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. माझ्या मनामध्ये विचार तळून गेले, एवढा तेजस्वी साधू आणि या यत्किंचित अशा अष्टवगिरी कुबड्याच्या चरणावर काय लोटांगण घालतोय. आणि कुबड्या माझ्याकडे बघून मिश्किल हास्य हसत होता. त्यांनी आम्हाला दोघांना बसण्यासाठी आसन दिलं, काही फलाहार आणून आमच्या समोर ठेवले आणि गहन विषयावर गूढ भाषेमध्ये त्या दोघांचा संवाद सुरू होता. बराच काळ त्यांचा संवाद झाला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला चहा आणून दिला. तो कोरा चहा पीत आम्ही बसलो. अष्टवक्री कुबड्या आणि मी एका बाजूला बसलो होतो. त्यांनी आता चहा पिता पिता ते पाठीमागच्या दगडाला, पाषाणाला अशा आविर्भाव टेकून बसले की एक राजाधिराज आपल्या सिंहासनावर बसलेले आहेत आणि माझ्याकडे रोखून पाहत आहेत आणि चहा पित आहेत. मध्येच त्यांना हुक्की आल्यासारखे त्यांनी पुन्हा त्यांची झोळी उघडली. झोळी उघडून सिगरेटचं पाकिट बाहेर काढलं आणि पुन्हा सिगरेट सिलगावून माझ्या तोंडावर तो धूर सोडू लागला. पण आता मला त्या धुराचा अप्रूप वाटत नव्हता. एक मंदसा सुगंध त्यातून बाहेर पडत होता आणि जसे ते धूर सोडता सोडता माझ्याकडे बघून हसू लागले. मी धीर करून त्यांना म्हटलं, आप हो कौन. त्याबरोबर ते पुन्हा खळखळतं निरागस हास्य त्यांच्या मुखातून बाहेर पडलं. पुन्हा मानेला विशिष्ट प्रकारचे झटके देत माझ्याकडे पाहत त्यांनी रोखून विचारलं, अभी तक मुझे पहचाना नहीं क्या. आणि ते उठून उभे राहिले. मी सुद्धा उठून उभं राहिले. बोला, देखो मेरे आंखों में. त्यांच्या नेत्रातून जणू काय अग्नीच्या ज्वाळाच बाहेर पडत होत्या. एवढी तेजोवलय त्यांच्या नजरेतून बाहेर पडत होती, ज्यामुळे माझे सर्वांग त्या ठिकाणी थरथरू लागलं. हळूहळू त्यांच्या रूपामध्ये बदल होत गेला आणि संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेश त्यांच्या नजरेमध्ये दिसू लागला. संपूर्ण थंडगार असा प्रदेश दिसत होता आणि त्याच्यामधून एक बर्फाच्छादित असं शिवलिंग बाहेर पडलं आणि जणू काय ते अवकाशाला गवसणी घालता तद्वत ते वाढत गेलं आणि आजूबाजूचा परिसर हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवायच्या निनादात निनादू लागला. आणि त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं, अभी तो पहचाना क्या मुझे. आणि डोक्यावर हात ठेवला. बोला, मैं शंकर हूँ, मेरा नाम है शंकर. आणि डोक्यावर हात ठेवल्यावर परमानंदाची टाळी लागली आणि त्या ठिकाणी कित्येक क्षण मी स्वतःला वाहून गेलो होतो. आणि जेव्हा मी भानावर आलो तेव्हा त्याने मला पुढील कार्यासाठी प्रेरित केलं आणि मग त्याने त्या साधू बाबांना सांगितलं की बच्चे को ऊपर तक छोड़ के आओ. आणि त्या साधू बाबांनी मला वरती सोडलं आणि मी गुरुशिखरावर जाऊन पोहोचलो. स्वामींचा पादुका आणल्यात तेव्हा एक स्वामींचा अनुभव मी सांगतो.
दुर्दैवाने माझी लिंक लागत नाही. आय एम हेल्पलेस. पण मी प्रयत्न मात्र जरूर करतो आहे. आम्ही कर्दळी वनात जायचं होतं आणि त्यावेळेला दादरला ब्राह्मण सेवा संघाचं आहे दादर स्टेशनच्या इकडे, तिकडे माझं प्रवचन होतं. आणि ज्या दिवशी प्रवचन करून आम्हाला तिकडेच ट्रेन पकडून आम्ही जाणार होतो हैदराबादला. आणि तिथून पुढला प्रवास होता. बसनी आम्ही श्रीशैलमला जाणार होतो आणि तिकडून कर्दळी वनात जायचं होतं. म्हणून आमची सगळी तयारी झालेली होती. जवळजवळ 70 जण माझ्याबरोबर होते आणि प्रवचनही होतं. त्या आदल्या रात्री माझे पुण्याचे बडोद्याहून एक मित्र येणार होते आणि ते तिकडून बडोद्याहून निघाले. त्यांचा मला फोन आला की प्रमोदभाई मी येतोय आणि सकाळीच मी त्यावेळेला दादरला राहत होतो, म्हणजे सकाळीच मी तुम्हाला दादरला घरी येतोय आणि मग आपण बरोबरच निघू. मी त्यांना घरीच बोलवलं होतं. त्याप्रमाणे ते दादर स्टेशनला आले. सकाळ झाली होती, 6 वगैरे वाजले असतील. आणि त्यांनी तोपर्यंत फोन त्यांचा सायलेंटवर ठेवला होता. त्यांनी फोन उघडला, ओपन केला, ते बायकोचे डझनभर फोन त्याच्यावर आलेले होते. एवढं काय झालं म्हणून त्यांनी मिसेसला बडोद्याला फोन केला. म्हणे मुलाला रात्रभर फिट्स येत आहेत आणि त्यांची बहीण या फिट्समध्ये दगावलेली होती. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भय उत्पन्न झालं आणि त्यांनी म्हणे तुम्ही ताबडतोब परत निघून या. त्यांनी मला फोन केला. त्यावेळेला माझी पूजा चालली होती दादरच्या घरी. ते म्हणे प्रमोदभाई असं असं झालेलं आहे, मला आता पुन्हा परत जावं लागतंय, मी काय करू तुम्हीच सांगा. मी थोडा वेळ विचार केला आणि त्यांना म्हटलं फिट्स येत होत्या वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आता जर तुम्ही इथून निघून गेलात आणि घरी जाईपर्यंत मुलगा ओके झाला तर तुमच्या मनाला चुटपुट लागून राहील की मी गेलो असतो तर बरं झालं असतं. तर तुम्ही थोडा वेळ प्रतीक्षा करू शकत असाल तर 12-1 वाजेपर्यंत प्रतीक्षा करा, नाहीतर मग तुम्ही निघून जा. त्यांनाही ते मानवलं आणि ते थोडा वेळ थांबले. मी माझ्या दुसऱ्या काही बडोद्याचे मित्र होते त्यांना फोन केला. म्हटलं असा मुलगा आहे आणि त्याचे वडील माझ्याबरोबर आहेत, तर तिकडे जाऊन त्यांना वैद्यकीय मदत करा. म्हणून माझ्या परिवारातले मंडळी तिकडे पुढे गेली आणि त्या डॉक्टरकडे घेऊन गेले. आणि आम्ही इकडे बाकीची तयारी करत होतो आणि 12:30च्या सुमारास त्यांच्या मुलाचा फोन आला की पप्पा तुम्ही कर्दळी वनात काकांबरोबर जा, मी आता एकदम ओके आहे. त्याबरोबर त्यांना हायसं वाटलं आणि मलाही सांगितलं काका तुम्ही चिंता करू नका, तुम्ही वडिलांना घेऊन पुढे जा म्हणून. मग आम्ही निश्चिंत मनाने पुढल्या तयारीला लागलो. रात्रीचं माझं तिकडलं प्रवचन झालं आणि आम्ही रात्री ट्रेन पकडली आणि आम्ही श्रीशैलमला गेलो. श्रीशैलमला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला व्यंकटेश किनाऱ्यावर जायचं होतं आणि तिकडून अक्कम्मा देवींच्या गुंफेमध्ये आणि पुढे जिथे प्रगट स्थान आहे त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. म्हणून आम्ही तिकडे निघालो. आम्ही श्रीशैलमला उतरल्यानंतर रात्री सर्वांची तयारी केली. आम्ही काही 70 जण होतं, काही वयस्कर मंडळीसुद्धा माझ्याबरोबर होती, मुलंही होती, तरुण मुलंही होती. अशा सगळ्यांचे मी ग्रुप्स केले. मी मधल्या ग्रुपमध्ये राहिलं, पुढे काही वयस्कर मंडळींना आणि पाठीमागे तरुणांना ठेवलं होतं की कोणाला काही मदत लागली तर 3 टप्प्यामध्ये आम्ही हे तयारी केली. आणि काही वाटाडे घेतले होते आणि वाटाडे असे की ते हमाली करत होते. त्यांच्याजवळ तिकडे आम्ही दत्तयाग करणार होतो अक्कम्मा देवींच्या गुंफेमध्ये, म्हणून दत्तयागाची सर्व तयारी आम्ही केली होती. आणि ते सर्व साहित्य आम्ही त्यांच्याजवळ दिलं आणि ते पुढे निघाले. प्रत्येकाला आम्ही पाण्याची 1-1 बॉटल दिली होती. म्हणजे एवढं पाणी तुम्हाला अक्कम्मा देवींच्या गुंफेमध्ये जाईपर्यंत पुरवायचं आहे. ते पहिला टप्पा हा निश्चितच खडतर टप्पा आहे. पहिले 60 डोंगर म्हणतात, पण पहिले 2-3 डोंगर असे आहेत की जोपर्यंत तुमची दमछाक लागते आणि नंतर मात्र पुढे सगळं सुरळीत होतं. पण बरेचशी मंडळी हळूहळू करून चाललं होतं. प्रवास सगळ्यांचा चालला होता. माझं एकच काम होतं, पुढे जायचं, पुन्हा मागे जाऊन कोणी थांबलंय का बघायचं आणि सगळ्यांना एक करून आमचा प्रवास पुढे सुरळीत चालत होता. मधला एक टप्पा येतो जिथे तुमच्यापैकी कोणी जाऊन आलेले आहेत का अक्कम्मा? एकच. हां, मग त्या ठिकाणी एक चरण पादुका स्वामींच्या उमटलेले आहेत. एकच चरण आहेत
आणि त्या चरणाच्या जवळपास आम्ही जाऊन पोचलो, जात होतो. आणि त्याच वेळेला माझ्याबरोबर 2 भगिनी होत्या आणि एक बडोद्याचे मित्रही होते. ते मित्र अक्षरशः रडू लागले. बोला, काका तुमच्यामुळे आज मला हे दर्शन घडतंय, नाहीतर मी तिथूनच परत गेलो असतो तर मला खरंच चुटपुट लागून राहिली असती. मी त्यांना जवळ घेतलं, म्हटलं काही काळजी करू नका, चला स्वामींची इच्छा आहे म्हणून तुम्ही इकडे आलात. आणि आम्ही बोलत बोलत त्या चरण पादुकांजवळ आलो. बाकीचं ज्यांच्याकडे आम्ही सामान दिलं होतं ते सामान घेऊन गाईड सगळे पुढे गेलेले होते, पण आमच्याकडे कसलंही पूजेचं साहित्य नव्हतं. मग आता पूजा कशी करणार? आणि सगळ्यांना मी पाण्याच्या बाटल्या दिलेल्या होत्या, पण माझ्याकडली पाण्याची बाटली मी इंटॅक होती, कारण मी विचार केला होता जर रस्त्यात जर कोणाला तहान लागली, काहीतरी प्रॉब्लेम आला तर आपल्याकडली बाटली एखादी ठेवून द्यावी, म्हणून मी एकही पाण्याचा थेंब न पिता तिथपर्यंत येऊन पोचलो होतो. जसा मी तिकडे आलो त्या स्थानाजवळ, मी म्हटलं चला आपण चरण पादुकांची पूजा करूया. बसलोय आणि मला आठवण आली की माझ्याकडल्या पाण्याची बाटली मी इंटॅक आणलेली आहे तशीच. मग ती बाटली काढली आणि म्हटलं चला आपण निदान अभिषेक पूजा तरी करूया. आणि चरणावर मी जशी अभिषेकाची धार धरली, त्याबरोबर तिकडे सुगंधाच्या लहरी दरवळू लागल्या. आणि सगळे म्हणत होते, काका तुम्ही पाणी टाकताय की अत्तर टाकताय? एवढा सुगंध संपूर्ण तिकडे दरवळायला सुरुवात झाली. आणि मी तिकडे हाताने चोळतोय त्या पादुका चरण आणि त्या ठिकाणी पूजा केली. आणि म्हटलं ते 3 जण माझ्या मागे, 2 भगिनी आणि माझे मित्र मागे उभे होते, त्यांना म्हटलं तुम्ही थोडं चरणावर अभिषेक करा आणि पूजा आपली संपन्न करूया आपण, असं म्हणून मी मागे वळलो. जसा मी मागे वळलो, 3घही माझ्या मागे उभे होते. जसा मी चरण पादुकांच्या इथे मागे वळलो, त्याबरोबर जवळजवळ 9-9.5 फूट उंचीचे स्वामी समर्थ, केतकी रंगाचं म्हणजे चाफेगळी शरीर, सुवर्ण कांती म्हणतो तद्वत ते सगळं शरीर, अजानुबाहू पाठीमागे हसत उभे होते. माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडेना, मी फक्त बोलतोंडातून शब्द बाहेर पडतायत, स्वामी स्वामी स्वामी. त्यांना कळेना काय चाललंय. ते विचारतात काय झालं काका, स्वामी स्वामी काय करताय? म्हटलं तुमच्या पाठीमागे साक्षात स्वामी उभे आहेत. त्याबरोबर त्या 3 वेड्यासारखे मागे वळले. तिकडे कुठेही चितपाखरू दिसला नाही. मग आम्ही सगळे तिकडे नतमस्तक झालो. आमच्या पाठीमागून 10-12 जण तरुणांचा ग्रुप आला. ते तिकडे आल्याबरोबर ते म्हणाले, काका एवढा सुगंध सर्व दरवळतोय इकडे, काय इथे वाहिलं तुम्ही? म्हटलं फक्त पाणी वाहिलेलं आहे. अशी ही अद्भुत लीला स्वामींची त्या ठिकाणी घडून आली. त्यानंतर आम्ही अक्कम्मा देवीच्या गुंफेमध्ये गेलो. रात्री तिकडे महादत्त याग केला. तिथून पुढे प्रगट स्थानाजवळ गेलो. सर्व दर्शन करून आम्ही 70 जणांचा ग्रुप पुनश्च परती लागला. आता अक्कम्मा देवींची गुंफा सध्या तरी त्या ठिकाणी 2 स्टेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बंद झालेली आहे. मग त्या ठिकाणी ते परमिशन देत नाही आहेत. पण जर तुमची खरी इच्छाशक्ती असेल ना, तर महाराज मात्र कसेही नेतात. याचंही उदाहरण तुम्हाला सांगतो. या गेल्या शेवटच्या 8 वर्षामध्ये महाराजांनी माझ्याकडून दरवर्षी 12 ज्योतिर्लिंग यात्रा आणि पशुपतीनाथ करून घेतलेले आहे शेवटच्या 8 वर्षामध्ये. आणि 2 वर्षापूर्वी मी यात्रेच्या निमित्ताने श्रीशैलमला गेलो दर्शनासाठी. श्रीशैलमला गेलो आणि मग मी तिकडे गेल्यानंतर एका नावाड्याला पकडलं. तिकडे बाजूला एक गुंफा आहे, अक्कम्मा देवींची दुसरी गुंफा, तिकडेही जाऊन आलो. आणि मी त्याला म्हटलं, अरे भाई मुझे अंदर जाना है. ओळखीचा होता तो, पूर्वी जातच होतो बऱ्याच वेळेला माझ्या तिकडे अक्कम्मा देवींच्या गुंफेमध्ये आणि प्रकटस्थानी मी करदेवनात जाऊन आलो. त्यामुळे ओळखीची काही मंडळी होती, त्याला मी पटवला. म्हटलं बोला साहेबजी उधर ऐसा डेंजर आहे. त्या ठिकाणी जे आदिवासी असतात त्यांच्याकडे तीर कमठे अजूनही आहेत, तर त्यांच्या डोक्यात काय आलं तर तुम्हाला कुठे मारून टाकतील तेही कळणार नाही, अशा पद्धतीचं तिकडे, कारण संपूर्ण घनदाट जंगल आहे तिकडे. मग ते म्हणाले कैसा हे करो, बोला मेरा चिंता मत करो, मुझे खाली वहाँ तक छोड़ दो. त्यांनी दुसऱ्या एका रस्त्याने मला छोटेशी, त्यांच्या गोल नावेसारख्या नावं असतात, त्याच्यातून इकडे तिकडे करून मला
व्यंकटेश किनाऱ्याच्या अलीकडे सोडलं आणि तिथून मी जो निघालो सुसाट आणि मी तिकडे अक्कमादेवींच्या गुंफेत गेलो. पुढे जाऊन प्रगटस्थानी दर्शन घेतलं आणि पुनश्च संध्याकाळी येऊन मी व्यंकटेश किनाऱ्याजवळ परत आलो. बारा ज्योतिर्लिंग करताना एक वेगळाच अनुभव एक आलेला आहे, तोही सांगतो. की काशी विश्वनाथला आपण जाऊन आलं असाल बरीच जण. तिकडे आता नवीन कॉरिडॉर झाले माहिती आहे का? ते नवीन कॉरिडॉरला काहीतरी 13 तारखेला त्याचं उद्घाटन होतं मोदींच्या हस्ते. आणि मी इथून निघालो होतो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ एक आहे म्हणून मी तिकडे दर्शनाला निघालो होतो. पण माझा एकटिक प्रवास होता. म्हटलं जाऊन 2 दिवसात दर्शन घ्यायचं आणि पुनश्च मुंबईला यायचं. पुन्हा बाहेर प्रवचनं लागलेली होती म्हणून मी वेगाने तिकडे निघालो. म्हटलं चला आज जायचं, 1 दिवस राहायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न यायचं होतं. मी जसा तिकडे पोहोचलो, 12 तारखेला निघालो, 13 तारखेला सकाळी तिकडे पोहोचलो आणि हॉटेलवाल्याने विचारलं कितना दिन का बुकिंग है? बोला 1 दिन. बोला किस लिए आए? बोला दर्शन के लिए. बोला मालूम नहीं क्या इधर अभी मोदी साहब आए और वो कॉरिडोर का उद्घाटन है, 4 दिन तो दर्शन मिलना ही मुश्किल है. बोला आपको 4 दिन रुकना पड़ेगा. बोला मेरे को 1 दिन ही रुकना है, देखेगा मैं क्या करने का. मी आंघोळ वगैरे केली आणि मंदिराच्या दिशेने गेलो. कॉरिडॉरच्या इथे संपूर्ण पोलिसांनी घेरलेला होता तो परिसर आणि जागोजागी हजारो माणसं फिरत होती. प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीमध्ये गिरनारचे शेरनाथ बापू म्हणून आहेत. शेरनाथ आश्रमामध्ये जर तुम्ही गेलेले असाल तर शेरनाथ बापू तिकडे आहेत. ते सुद्धा मला तिकडे भेटले. ते म्हणाले प्रमोद भाई थोड़ा जल्दी आते थे तो मैं अंदर आपको लेके जाता था. बोला नहीं मैं अभी लेट आया. आणि मग ते त्यांच्या मार्गाने गेले. मी तिकडे पाहतोय तर पोलीस म्हणतात की दर्शन होणारही नाही आज. आणि सगळीकडे मी पाहतोय 4ही दरवाजे पाहिले, सगळीकडे पोलीस असे लागलेले. आणि ते पाहिल्यानंतर म्हटलं काय दर्शन होणं मुश्किल आहे. कॉरिडॉरच्या बाहेर मी उभा होतो. मग मनात विचार केला चला आपण गंगा किनारी जाऊया आणि तिकडे गंगा आरती तरी आपण अटेंड करूया असा विचार करून मी निघालो तिकडून. म्हणजे फिरत फिरत मागे निघतोय त्याच वेळेला एका दुकानवाल्याने मला बोलवलं. तो दुकानवाला म्हणजे फुलांचं दुकान होतं. बोला साहब जी थाली तो लेके जाओ. बोला थाली लेके क्या करो, अंदर तो छोड़ते नहीं यार. लेकिन छोड़ेंगे तो आप क्या करोगे, आपका मोबाईल जूता वगैरे इधर छोड़ दो और जाके आओ. मग मनात विचार केला अगदी नाही सोडलं तर आपण सरळ गंगा किनारी जायचं आणि तिकडे सागर संगीत पूजा करायची असा विचार केला. आणि त्याच्या हातातून थाली घेतली, मोबाईल वगैरे तिकडे ठेवला, बूट काढून ठेवले आणि मी जसा निघालो माझ्या पाठीमागून एक पंडित पाठीमागून आले. केशरी रंगाचा सदरा घातलेला होता, सफेद पायजमा होता, कपाळाला गंध लावलेला होता आणि माझ्याकडे पाहून हसले आणि बोला क्यों पूजा करने के लिए जा रहे क्या? बोला जा तो रहा हूँ पूजा के लिए अंदर तो कोई छोड़ नहीं रहा ना किसी को भी. तर पुन्हा हसले ते. बोला आओ आओ मेरे पीछे आ जाओ. आणि पाहिलं तर तिकडे पोलिसांची बसलेले असे जो रस्ता होता तो अडून दोन्ही बाजूला दुतर्फा पोलीस होते. जवळजवळ 15-20 पोलीस त्या ठिकाणी बसलेले होते. आणि हा बोला आप मेरे पीछे आ तुम आ जाओ. आणि तो जसा पुढे निघाला त्याच्या पाठोपाठ मी निघालो. तो पुढे निघाला, आम्ही दोघं तिकडून पुढे जातोय. दोन्ही बाजूला पोलीस बसलेले आहेत पण जणू काय त्यांना मी दिसतच नाही अशा अविर्भावात त्यांचं वर्तन चालू आहे. आम्ही दोघंही तिकडून निघून पार केलं. आणि अचंबित करणारी ही घटना होती. पुढे गेल्यानंतर मी म्हटलं सुस्कारा सोडला सुटलो बाबा. आणि त्याच वेळेला जरा पुढे गेल्यानंतर पाहिलं तिकडे कमांडोंची चेकपोस्ट होती. म्हटलं आता इथे तर काय शक्यच होणार नाही. पण तिकडेही तेच झालं जे इथे झालं, त्याचीच पुनरावृत्ती तिकडे केली गेली. हे गृहस्थ आत गेले पंडित, त्यांच्या पाठोपाठ मी गेलो. आम्ही दोघंही आत गेलो तर डायरेक्ट आम्ही त्या तिकडे मंदिराच्या आत आवारामध्ये गेलो. आतमध्ये चिटपाखरू कोणी नाही. त्यांनी मला नेलं काशी विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर. बोललं लेलो दर्शन. मी वेड्यासारखा आत गेलो आणि दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर मी बाहेर आलो. तर बोला हो गया मन भर गए क्या?
बोला अहो प्रदक्षिणा मारो. प्रदक्षिणा मारली. बरं मग मला त्याने घेऊन जिकडे ज्ञानवापी मंदिर आता या ठिकाणी आहे, जिथे तो नंदी बसवलेला आहे, त्या नंदीला तोडायचा पुष्कळ प्रयत्न केला यवनांनी, पण ते काही शक्य झालं नाही. तिकडे ते घेऊन आले. त्या बाजूला विहीर आहे. त्या विहिरीचा सर्व इतिहास सांगत होतं की ह्या विहिरीमध्ये पूर्वीच्या लोकांना कशा अनुभूती आलेल्या आहेत आणि या ठिकाणी राजांना वगैरे कशा अनुभूती आल्या, अशा पद्धतीचं वक्तव्य होतं. आणि जेव्हा यवनांनी हा नंदी तोडायला प्रयत्न केला तो काही तुटला नाही, पण हा आपल्या शिवलिंग वाचवण्यासाठी तिकडल्या पंडितांनी त्या विहिरीमध्ये 2 शिवलिंग आत दडकून ठेवलेली होती आणि त्याच्यामुळे ती वाचलीत. मग त्यांनी अहिल्याबाई होळकर त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि अहिल्याबाई होळकरांना शंकराने दृष्टांत दिला आणि सांगितलं इथे येऊन तू स्नान कर आणि इथे येऊन बस ध्यानावस्थेत. ध्यानावस्थेत शिवजीने त्यांना सांगितले आतमध्ये 2 शिवलिंग आहेत, ती बाहेर काढ. एकाची स्थापना इथे कर आणि दुसरं महाकालेश्वरला कर. आणि त्याप्रमाणे त्या माऊलींनी दोन्हीकडे ती स्थापना केली. अशा पद्धतीचं त्यांचं ते वक्तव्य होतं. ते झाल्यानंतर त्या विहिरीचा इतिहास सांगितला. म्हणा बेटा तुम एक काम करो, कुएं को प्रदक्षिणा मारो, 3 प्रदक्षिणा करो. पहला अपना माँ का नाम लो, पिताजी का लो और गुरु का नाम लो. ऐसा 3 प्रदक्षिणा करो और तुम्हारे दिल में जो भी चाहत है वो मांग लो, तुम्हारी चाहत पूरी हो जाएगी. आणि मी पहिली प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. आईचं नाव घेतलं आणि जगदंबेचं नाव घेतलं. तिला मी आईच मानतो. आणि पहिली प्रदक्षिणा मी पूर्ण केली. तिकडे ते उभे होते. हार्डली 10 फुटाचा व्यास असेल एवढ्याच अंतरावर, बाजूला कोणी चिटपाखरू नव्हतं. पहिली प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि मी तिकडे पाहिलं, त्यांना वंदन केलं. दुसरी प्रदक्षिणा माझ्या वडिलांचं नाव घेतलं आणि शिवजीचं नाव घेतलं आणि दुसरी प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यावेळेलाही ते तिकडे हसत मुखाने तिकडे उभे होते. मी पुन्हा 3री प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली आणि मी गुरुदत्तात्रयांचं नाव घेतलं आणि 3री प्रदक्षिणा मारून पुन्हा तिकडे आलो. स्वारीचा कुठेही पत्ता नव्हता. अशा रीतीने अद्भुत अशी माझी वारी महाराजांनी पूर्ण करून घेतली होती. जय गिरणारी. वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये सांगणं मलाही जरा कठीण झालेलं आहे. तरी पुन्हा कधी योग आला आणि जर कॉन्सन्ट्रेशन चांगलं असेल तर मी निश्चितच तुम्हाला गिरनारची वारी चांगल्या रीतीने घडून आणेन. जय गिरनारी. तर आपण थोडं काकांनी स्थापन केलेलं सौर अलीबाग इथे शिवदत्त मंदिर आहे त्याची थोडी माहिती घेऊयात. आवाज येतोय ना? तर तिथे याग केले जातात. तर तोंडाजवळ हा आता बोल तोंडाजवळ. तर तिथे लोककल्याणासाठी मासिक यज्ञ केले जातात. त्यामुळे प्रचंड सकारात्मकता ऊर्जा प्राप्त होते. तसेच आरोग्य शिबिर केले जातात. गरजू व्यक्तींना गरजू वैद्यकीय मदत केली जाते. मोफत नेत्र तपासणी उपचार केले जातात. तसेच हृदयविकारांसाठी किंवा स्त्रीरोगांसाठी, कॅन्सर यासाठी औषध उपचार केले जातात. तसेच नैसर्गिक आपत्ती जर कधी आली, कोरोनाच्या पिरियडमध्ये खूप सारी हेल्प केली होती त्यावेळेस तिथे. तर या काकांच्या कार्यात ज्यांना खारीचा वाटा उचलायचा आहे तेथे पुस्तक काउंटर मांडलं आहे. तिथे पुस्तक घेऊन किंवा थोडंफार हे करून तुम्ही त्याच्यामध्ये हेल्प करू शकता. तसंच काकांबद्दल थोडं सांगायचं झालं तर आजवर त्यांनी 300च्या अधिक गिरनार वाऱ्या पूर्ण केल्या. तसेच 10 वेळा 4 धाम, 8 वेळा 12 ज्योतिर्लिंग, तसेच 11 वेळा पशुपतीनाथ व पंचकेदार झाला आहे. येथे काकांना आलेल्या ईश्वरी लीलेचे अनुभव त्यांनी त्यांच्या 3 पुस्तकांमधून व्यक्त केले आहेत. दिव्यत्वाची प्रचिती, तसेच त्याचबरोबर अध्यात्माच्या वाटेवर साधना दीपिका मार्ग नुकतेच प्रकाशित झाले आहे. तसेच वेड्या पिराची आत्मकथा ही सर्व पुस्तके त्या स्टॉलवर उपलब्ध आहेत. काकांचं दर्शन घ्यायचं असेल तर प्रत्येकाने लाईनमध्ये येऊन काकांना आणि महाराजांना त्रास होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. तर इथे एक दीक्षाजोळी असेल तर त्याचं पावित्र्य आपण समजून घेऊयात. अखंड त्रिलोक्य ज्याच्या झोळीत सामावलं जातं असे त्रैलोक्यनाथ का भिक्षा मागतात? तर महाराज आपल्या अहंकाराचा त्याग कसा करावा हे शिकवतात. तसेच संग्रह करण्याची वृत्ती व स्वार्थ या गोष्टी हानिकारक आहेत आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. हे दत्त महाराजांच्या आदेशानुसार
काकांनी आपणा सर्वांना दान करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच गिरनार इथे नियोजित केलेल्या गोरक्षनाथ आश्रमाच्या निधी कलण्यासाठी नाही हे नाही हा तर त्यासाठी आपण दान करूयात असं आहे. तर ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी थोड्या वेळाने लाईनमध्ये येऊन काकांचं दर्शन घ्यावं. जय गिरनारी.